काल वाशिम जिल्ह्यामध्ये हृदयाला लागणारी एक घटना पाहायला मिळाली। एका शेतकऱ्याने हाताने लागवड केलेली हळद नांगरून काढली। कारण एकच, पाणी नाही आणि पाण्याची व्यवस्था नाही। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कोणत्या शेतकऱ्यांनी हळदी लागवड करायला पाहिजे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी हळदी लागवड नाही करायला पाहिजे। मान्य आहे, हळद एक नगदी पीक आहे, पैसा देणारं पीक आहे, परंतु तेवढीच गुंतवणूक आपल्याला हळद मागत असते। बेनं विकत घेणं, खते, औषधी आणि मजुरांचा खर्च अशी लाखोची गुंतवणूक आपल्याला हळद हे पीक मागत असते। शेजाऱ्यांनी हळद लावली म्हणून आपण सुद्धा हळद लावणे हे चुकीचं आहे। आपल्या शेतामध्ये पाण्याची उपलब्धता किती आहे त्या त्या गोष्टीचा विचार करूनच आपण हळद लागवडीचा विचार करायला पाहिजे। बेनं जमिनीत टाकणे हे सोपं आहे, परंतु ते उगवण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी जमिनीत योग्य ओलावा असणे महत्त्वाचे राहते। जर योग्य ओलावा नसेल किंवा पाऊस योग्य वेळी झाला नाही तर आपण लावलेलं बेनं हे जमिनीमध्ये सडत असते, त्याची उगवण एकसारखी होत नसते आणि आपण जे गुंतवणूक केलेली आहे ते गुंतवणूक धोक्यामध्ये येत असते। मित्रांनो, काल ज्या शेतकऱ्यांनी स्वतः हळद नांगरून काढली त्यांनी फक्त त्याचं पीक नाही नांगरलं तर त्यासोबत त्याने पाहिलेलं स्वप्न सुद्धा मातीमध्ये गाडले आणि ही वेदना फक्त एक शेतकरीच समजू शकतो। म्हणून शेती करताना हे भावनेनं न करता ती एक योग्य नियोजनाने करायला पाहिजे, जेणेकरून आपली फसवणूक सुद्धा कमी होईल आणि आपलं भविष्यातलं नुकसान सुद्धा कमी होईल। तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्यांना माझे हात जोडून नम्रपणे विनंती आहे की जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत हळदीची लागवड करू नका, नाहीतर तुमचं सुद्धा नुकसान नक्की होईल। धन्यवाद। गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर।